नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 2 ऑक्टोबर 2024 वार आहे बुधवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण मार्गदर्शक तत्वे, बाल संरक्षण, निपा विषाणू, पुसा 44 तांदूळ, मेहरोली पुरातत्व उद्यान आणि पिल बॉक्स स्ट्रक्चर या संदर्भात ज्या काही एकूण न्यूज आपल्याकडे आल्या आहेत त्या सर्व न्यूज मित्रांनो या ठिकाणी आपण MCQ प्रश्नांच्या माध्यमातून स्टडी करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजचा जो काही आपला पहिला प्रश्न आहे तो आहे DPSP संदर्भात, तो आहे मार्गदर्शक तत्वा संदर्भात। सरळ जो काही या ठिकाणी आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणते कलम बालकांवर अत्याचार होऊ नये आणि त्यांना निरोगी विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात हे सुनिश्चित करण्यासाठी राज्यांना आज्ञा देते? सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जे काही आपले मार्गदर्शक तत्वे आहेत ती नेमकी आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहेत हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। भाग क्रमांक 4 मध्ये या ठिकाणी DPSP म्हणजे राज्यांची मार्गदर्शक तत्वे या ठिकाणी देण्यात आली आहेत आणि जर कलम तुम्ही पाहितले तर कलम 36 to 51 म्हणजे 36 ते 51 या कलमाच्या अंतर्गत या ठिकाणी राज्याची मार्गदर्शक तत्वे देण्यात आलेली आहेत। म्हणजे जे काही राज्य आहे त्याचं जे काही प्रशासन आहे ते कशा प्रकारे त्यांनी कार्य करावे या संदर्भात एक मार्गदर्शन करण्याचं कार्य ही या ठिकाणी कलम 36 ते 51 च्या अंतर्गत तरतुदी देण्यात आले आहेत आणि त्या अंतर्गत सुनिश्चित करण्यात येते। अलीकडेच आपल्या काळामध्ये बालकांविषयी होणारे जे काही अत्याचार आहेत, त्यांचे जे काही शोषणाच्या घटना आहेत त्यामध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा बालक आणि त्यांचे जे काही हक्क आहेत त्या हक्कांचं संरक्षण याविषयी आपल्याला या ठिकाणी तडजोड करता कामा नये। या ठिकाणी बालकांचं योग्य प्रकारे निरोगी विकास व्हावा यासाठी त्यांना संरक्षण देणं आणि त्यांचं अत्याचारापासून संरक्षण करणं हे या ठिकाणी आपलं प्राथमिक किंवा राज्यांचं प्राथमिक कर्तव्य या ठिकाणी आपण म्हणू शकतो। आणि त्या संदर्भात जी काही तरतूद आहे ती कलम आपल्या भारतीय राज्यघटनेच्या 39E आणि F मध्ये देण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय C। पाहूया प्रश्न क्रमांक 2 जो की मित्रांनो या ठिकाणी बाल संरक्षण या संदर्भात या ठिकाणी देण्यात आलेला आहे। सरळ जो काही या ठिकाणी आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। भारतीय राज्यघटनेतील बाल संरक्षण तरतुदीबाबत खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 कलम 15 सब क्लॉज 3 मुले आणि महिलांसाठी विशेष तरतुदीची परवानगी देते। विधान 2 कलम 21 मध्ये सर्व नागरिकांना शोषणापासून संरक्षण मिळवण्याचा अधिकार समाविष्ट करण्यात आलेला आहे। कलम 47 स्पष्टपणे मुलांच्या आरोग्यावर आणि कल्याणावर लक्ष केंद्रित करते। वरील विधानापैकी कोणती विधान बरोबर आहे ते मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही आपली भारतीय राज्यघटना आहे, आपल्या भारतीय राज्यघटनेचे प्रामुख्याने 2 जर भाग पाहितले, यामध्ये भाग क्रमांक 3 आणि भाग क्रमांक 4। भाग क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी आपल्याला फंडामेंटल राईट्स देण्यात आले आहेत आणि भाग क्रमांक 4 मध्ये मित्रांनो या ठिकाणी आपल्याला DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। जे काही फंडामेंटल राईट आहे ज्यांना या ठिकाणी आपण मूलभूत हक्क म्हणतो, त्या मूलभूत हक्कामध्ये कलम 15(3) च्या अंतर्गत जी काही आपल्या देशातील मुले असतील आणि जे काही महिला आहेत त्यांच्याविषयी काही विशेष तरतुदी करण्याची परवानगी या ठिकाणी सरकारांना देण्यात आली आहे। त्यामध्ये केंद्र सरकार असेल किंवा त्यामध्ये राज्य सरकार असेल, म्हणजेच या ठिकाणी मुलांचं आणि महिलांचं संरक्षण व्हावं, त्यांचा योग्य प्रकारे निरोगी विकास व्हावा यासाठी राज्यांना आवश्यक असणारे जे काही तरतुदी आहेत किंवा जे काही योजना आहेत त्या राबवण्याची एक परवानगी या ठिकाणी आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 15
3च्या अंतर्गत देण्यात आलेली आहे। म्हणजेच या ठिकाणी जे काही क्रमांक 1 चे विधान आहे ते या ठिकाणी मित्रांनो आपलं अगदी बरोबर ठरल। क्रमांक 2 चे विधान जर पाहिलं तर या ठिकाणी कलम 21 च्या अंतर्गत आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सर्व नागरिकांना त्यांचे जे काही शोषण होतं त्या शोषणापासून संरक्षण मिळवण्याचा अधिकार आहे। फॉर एक्झाम्पल एक्स नावाचे एक पर्टिक्युलर व्यक्ती आहे किंवा एक्स नावाचं राज्य सरकार आहे, केंद्र सरकार आहे, जर यांच्यापैकी कोणी जर एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीचे शोषण करत असेल, त्यावर अत्याचार करत असेल, तर ती व्यक्ती त्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकते। म्हणजे एक प्रकारचं संरक्षण त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात आले आहे। आणि कलम 21 हे फंडामेंटल राईटच्या अंतर्गत म्हणजे मूलभूत हक्काच्या अंतर्गतच येतं। विधान 2 या ठिकाणी अगदी बरोबर राहील। परंतु मित्रांनो या ठिकाणी क्रमांक 3 चे जे काही विधान आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं विधान आहे। मार्गदर्शक तत्वाच्या अंतर्गत देण्यात आलेले जे काही कलम 47 आहे ते स्पष्टपणे सार्वजनिक हेल्थ किंवा सार्वजनिक जे काही आरोग्य आहे त्यावर लक्ष केंद्रित करणे आणि मुलांच्या त्याचबरोबर जे काही प्रौढ व्यक्ती आहेत त्यांच्या कल्याणावरही लक्ष केंद्रित करणे या संदर्भात सरकारला निर्देश करताना दिसते। केवळ या ठिकाणी मुलांवरच किंवा त्यांच्या आरोग्यावरच या ठिकाणी सरकारने लक्ष केंद्रित करावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं नाहीये, तर सर्वच्या सर्व जे काही या देशाचे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या कल्याणावर या सरकारने लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। वरील विधानापैकी केवळ विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 2 बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 3 जो की मित्रांनो या ठिकाणी निपा विषाणू किंवा निपा व्हायरस या संदर्भात आहे। सरळ जो काही या ठिकाणी मित्रांनो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। निपा विषाणू बाबत खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 निपा हा एक झुनोटिक विषाणू आहे जो वटवाघुळांपासून मानवामध्ये पसरतो। नंबर 2 निपा विषाणूमुळे एन्सेफलायटिससह गंभीर न्यूरोलॉजिकल लक्षणे होऊ शकतात किंवा आजार होऊ शकतात। नंबर 3 मानवाकडून मानवाकडे या ठिकाणी निपा विषाणूचे संक्रमण होणे शक्य आहे। नंबर 4 लस विकसित केली गेली आहे आणि ती मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे। वरीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत अशा प्रकारचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेला आहे। या ठिकाणी जी काही आपली विधानं आहेत त्या विधानाची चर्चा करूया। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही निपा विषाणू आहे तो वटवाघुळापासून मानवामध्ये पसरताना या ठिकाणी आपल्याला दिसतो। म्हणजेच या ठिकाणी निपा विषाणू हा एक झुनोटिक विषाणू आहे। झुनोटिक विषाणू आपण त्या विषाणूंना म्हणतो ज्याचा प्रसार मानवामध्ये प्राण्यांपासून होतो। म्हणजेच या ठिकाणी जर एखाद्या विषाणूचा प्रसार प्राण्यामार्फत मानवामध्ये होत असेल तर त्याला या ठिकाणी आपण झुनोटिक विषाणू असं म्हणतो। आणि जो काही निपा विषाणू आहे त्याचा प्रसार वटवाघुळापासून मानवामध्ये होतो, म्हणजे तो एक झुनोटिक प्रकारातील विषाणू आहे। याचाच अर्थ विधान क्रमांक 1 या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। या ठिकाणी निपा विषाणूमुळे काही न्यूरोलॉजिकल गंभीर आजार होऊ शकतात आणि या ठिकाणी एन्सेफलायटिस अशा प्रकारचे काही आजार ही या ठिकाणी होऊ शकतात। म्हणजेच विधान 2 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। आणि या ठिकाणी जो काही निपा विषाणू आहे तो प्राण्यांकडून मानवाकडे संक्रमित होतो, त्याचबरोबर तो मानवाकडून मानवाकडे संक्रमित ही होऊ शकतो। म्हणजेच विधान 3 ही या ठिकाणी आपलं अगदी बरोबर आहे। परंतु जो काही निपा व्हायरस आहे त्यावर अजून तरी कसल्याही प्रकारची वॅक्सिन किंवा लस शोधली गेलेली नाहीये आणि तिचा वापरही या ठिकाणी केला जात नाहीये। याचाच अर्थ विधान 4 मित्रांनो या ठिकाणी आपलं चुकीचं ठरल। परिणामी प्रश्न क्रमांक 3 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय 1 केवळ विधान क्रमांक 1, 2 आणि 3 बरोबर। मित्रांनो या ठिकाणी जो काही निपा व्हायरस आहे त्याविषयी इतरही काही महत्त्वाचे पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम जो निपा व्हायरसने बाधित असलेला जो रुग्ण आहे तो मित्रांनो 2021 साली आढळला होता, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर 1998 आणि 1999 साली सर्वप्रथम जागतिक स्तरावर जो काही निपा व्हायरस आहे त्याचे रुग्ण मित्रांनो मलेशिया आणि सिंगापूर या देशामध्ये सर्वप्रथम आढळले होते। हे काही महत्त्वाचे पॉइंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। चलूया पुढच्या प्रश्नाकडे जो की मित्रांनो या ठिकाणी पुसा 44 तांदूळ या संदर्भात आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। पुसा 44 तांदूळ जातीची प्राथमिक समस्या कोणती होती ज्यामुळे उत्तर भारतातील पर्यावरण विषयक समस्या वाढली? तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर तांदळाचं म्हणजेच भाताचं उत्पादन होतं।
भारत हा जागतिक स्तरावर क्रमांक 2 चा तांदूळ उत्पादक देश आहे, याविषयी तुम्हाला माहिती असेल। आणि क्रमांक 1 चा जागतिक स्तरावर तांदळाची निर्यात करणारा देश आहे, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। आपल्या देशातील जो काही बासमती तांदूळ आहे तो जगप्रसिद्ध आहे। भारत मोठ्या प्रमाणावर युरोपियन देश असतील किंवा जे काही अरब कंट्रीज आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर बासमती हा तांदूळ या ठिकाणी ते काय करतात, एक्सपोर्ट करतात, ते त्याची निर्यात करताना या ठिकाणी आपल्याला दिसतात। त्याच प्रकारे उत्तर भारतामध्ये पूसा 44 प्रकारचा जो काही तांदळाची जात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध आहे, परंतु यामुळे काही पर्यावरणीय समस्या त्या ठिकाणी निर्माण झाल्या आहेत। सर्वप्रथम तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जो काही पूसा 44 तांदूळ आहे याचा परिपक्वता जो काही कालावधी आहे तो मित्रांनो या ठिकाणी जास्त असतो। परिणामी या ठिकाणी हिवाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी जे काही तांदूळ काढल्यानंतर त्या ठिकाणी जे काही रिमेन्स म्हणजे तांदूळ या पिकाचा जो काही पालापाचोळा उरतो त्याला या ठिकाणी शेतकऱ्याकडून जाळलं जातं। परिणामी या ठिकाणी दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाची आणि जी काही विजिबिलिटी आहे त्याची समस्या या ठिकाणी निर्माण होताना दिसते। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 4 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय डी, परिपक्वता कालावधी जास्त। परिणामी त्या ठिकाणी उत्तर भारतामध्ये धुक्याची जी काही समस्या आहे त्यामध्ये वाढ करण्यामध्ये पूसा 44 तांदूळाची जी काही जात आहे ती मुख्य भूमिका या ठिकाणी बजावताना आपल्याला दिसते। पाहूया प्रश्न क्रमांक 5 जो की मित्रांनो या ठिकाणी मेहरौली पुरातत्व उद्याना संदर्भात आहे। सरळ जो काही या ठिकाणी आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। मेहरौली पुरातत्व उद्यानाबद्दल खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 100हून अधिक ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण स्मारके आहेत। नंबर 2 दिल्लीतील कुतुब कॉम्प्लेक्सला लागून आहे। नंबर 3 उद्यान ब्रिटिशकालीन वास्तूंचा समावेश आहे। नंबर 4 हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते। वरीलपैकी किती विधानं बरोबर आहेत ते मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही मेहरौली पुरातत्व उद्यान आहे ते या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी आहे, हे सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी 100 पेक्षा अधिक ऐतिहासिक स्मारके आहेत। त्याचबरोबर दिल्ली या ठिकाणी असणारे जे काही कुतुब मिनार कॉम्प्लेक्स आहे त्याच्या शेजारीच या ठिकाणी आपल्याला मेहरौली पुरातत्व उद्यान दिसते। या ठिकाणी ब्रिटिशकालीन काही वस्तूंचाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर समावेश करण्यात आलेला आहे। परंतु मित्रांनो या ठिकाणी मेहरौली पुरातत्व उद्यान जे आहे त्याला युनेस्को कडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आलेला नाहीये, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजेच या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। विधान 2 आणि विधान 3 ही या ठिकाणी बरोबर आहे, मात्र आपले विधान क्रमांक 4 मित्रांनो या ठिकाणी चुकीचा असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी। वरील 4 विधानापैकी केवळ 3च विधानं बरोबर। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी पिल बॉक्स स्ट्रक्चर संदर्भात आहे। सरळ जो या ठिकाणी प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्स पिल बॉक्स स्ट्रक्चर। तर मित्रांनो या ठिकाणी अलीकडील काळामध्ये पिल बॉक्स स्ट्रक्चर का न्यूजमध्ये आहे याविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण सध्या इस्रायल, इराण आणि जे काही हिजबुल्ला आहे यांच्यामध्ये युद्ध या ठिकाणी पुढे आलं आहे आणि त्याचबरोबर रशिया आणि युक्रेन यांच्यामध्येही सध्या संघर्ष सुरू आहे। त्यामुळे जो काही वर्ल्ड वॉर 2 आहे, वर्ल्ड वॉर 2 मध्ये मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारचे पिल बॉक्स स्ट्रक्चर या ठिकाणी वापरण्यात आले होते। खाली पिक्चरमध्ये तुम्ही पाहू शकताय की अशा प्रकारे जी काही आर्मी आहे त्या आर्मीसाठी अशा प्रकारचे पिल बॉक्स स्ट्रक्चर निर्माण केले जायचे। या ठिकाणी छोटीशी खिडकी ठेवण्यात आली आहे ज्याच्या माध्यमातून शत्रू सैन्यावर या ठिकाणी गोळीबार केला जात असे। म्हणजेच अशा प्रकारचे जे काही स्ट्रक्चर आहे जे की आपल्याला वर्ल्ड वॉर 2 मध्ये पाहायला भेटायचे त्याला या ठिकाणी आपण पिल बॉक्स स्ट्रक्चर असं म्हणतो। प्रश्न क्रमांक 6 योग्य उत्तर राहील पर्याय डी, अ स्मॉल concrete defense structure used during World War II that is called pill box structure। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 2 ऑक्टोबरचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राइब करून घ्या आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स
त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील आणि लवकरच या ठिकाणी आपल्या डिस्कशनची जी काही PDF आहे ती PDF फाईल ही मित्रांनो त्या ठिकाणी अपलोड केली जाईल। आज इथे थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।